श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. बघा, आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती उद्याच्या संबंधी आहे, म्हणजेच सोमवार, श्रावणातील 5वा सोमवार आणि त्यातली त्यात पिठोरी अमावस्या आहे. पिठोरी अमावस्या, आदर्श अमावस्या तुम्ही याला म्हणू शकतात. आणि सोमवारी ही अमावस्या आली आहे, त्यामुळे याला सोमवती अमावस्या देखील म्हटलं जातं. तर बघा, अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोनही तिथी म्हटलं ना तर विशेष महत्त्व या दोनही तिथींना आहे. बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की अमावस्या तिथी म्हटलं तर फार वाईट तिथी असते, पण असं काहीही नाही. फक्त काही गोष्टी करण्यासाठी आपल्याला मनाई असते. त्या गोष्टींचे जर पालन केलं तर निश्चितच आपल्याला त्याचे सकारात्मक बदल दिसून येतात. कारण अमावस्या तिथी वाईट नाही. अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन जर करू शकतो तर निश्चितच ही तिथी वाईट म्हणू शकत नाही. तर बघा, ह्या अमावस्येला जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर निश्चितच आपले वास्तुदोष, पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे ह्या सेवेचं ह्या तिथीचं कुठलंही दडपण न ठेवता जर आपण काही सेवा आणि उपाय केले ना तर निश्चितच तुमच्या अडचणी सुटण्यासाठी मदत होणार आहे. तर बघा, अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं असतं याविषयीचा ऑलरेडी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकतात. त्या प्रकारे दिवसभरातलं रुटीन तुम्ही ठेवू शकतात. पण उद्या आपल्याला दही भाताचे काही उपाय करायचे आहे. अगदी 4 ते 5 उपाय तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे. तुम्हाला जे उपाय करणं शक्य होणार आहे ते आवर्जून करा. जशी तुमची समस्या असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात, किंवा सगळे उपाय जरी केले तरीही चालणार आहे. फक्त उपाय खूप करण्यापेक्षा एखादा करा, पण मग मनोभावे करा, विश्वासाने करा की नाही, हा उपाय जर मी केला आहे ना तर याने माझी समस्या सुटणारच आहे. जेव्हा असा विश्वास तुम्ही ठेवतात तेव्हा एक जरी उपाय केला तरीही तो तुम्हाला फळच देत असतो. त्यामुळे विश्वासाने मनोभावे करण्याचा प्रयत्न करा. तर चला जाणून घेऊया आता आपल्याला कुठले उपाय करायचे आहे. बघा, उद्या सोमवती अमावस्या पहाटे 5:22 सुरू होत आहे. तर ती मंगळवारी सकाळी 7:26 असणार आहे. म्हणून आपल्याला जे काही उपाय करायचे आहे ते सोमवारच्या दिवशीच करायचे आहे, कारण मंगळवारी सकाळी सकाळी अमावस्या समाप्ती होत आहे. तर बघा, आता सगळ्यात पहिला उपाय जो आहे ना तो तुम्हाला सांगते. आता आपण जेव्हा नवीन वास्तू घेतो तेव्हा नक्कीच आपल्या घराची वास्तुशांती आपण करत असतो, आणि आपल्या घरामध्ये वास्तुपुरुष हा आवर्जून असतो. कुणाच्या घरात नसेल तर आवर्जून आपल्या घरामध्ये वास्तुपुरुष स्थापित करायलाच हवा. आता आपण घर बांधताना आपल्याकडून अनावधानाने बऱ्याच गोष्टींची, म्हणजे बघा, जीवजंतू मारले जातात, मुंग्या, कीटक, ह्या गोष्टींचा त्या ठिकाणी नाश होत असतो, किंवा झाडं वगैरे तोडली जातात. त्यामुळे कुठेतरी आपल्याला तो दोष लागत असतो, आणि त्या दोषापासून मुक्तता व्हावी यासाठी आपण वास्तुदेवतेची स्थापना करत असतो, त्याला नैवेद्य पाणी करत असतो. आणि मग ती वास्तुदेवता देखील आपल्यावर भरभरून आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी पुढाकार घेत असते, आणि आपल्या अनेक अडचणी सोडण्यासाठी देखील आपल्याला मदत करत असते. तर बघा स्वामी भक्त हो, वास्तुपुरुष हा नेहमी आग्नेय कोपऱ्यात असतो. तुमच्या घरामध्ये जर असेल तर तुम्हाला ठाऊकच असेल. तर त्या वास्तुपुरुषासाठी आपल्याला दही भाताचा थोडासा नैवेद्य दाखवायचा आहे. आता दही भाताचा नैवेद्य दाखवत असताना जो आपण भात शिजवत असतो ना, त्या भातामध्ये कधीही मीठ घालायचं नाही, तेल घालायचं नाही. फक्त भात शिजवून घ्यायचा आहे, आणि तो भात शिजवल्यानंतर त्यामध्ये दही मिक्स करून ह्या दही भाताचं नैवेद्य त्या वास्तुपुरुषाला दाखवायचं आहे. त्या ठिकाणी अगरबत्ती ओवाळायची आहे. ओम नमो वास्तुपुरुषाय नमः, वास्तुदेवताय नमः असं तुम्ही म्हणू शकतात. अशा पद्धतीने हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे. दुसरा जो उपाय आहे तो आपल्या घरातील दृष्ट काढण्यासाठी आहे. तर दुसरा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, अशाच प्रकारचा दही भात घ्यायचा. तो आपल्या हातामध्ये एका प्लेटमध्ये घ्या तुम्ही, किंवा एका द्रोणामध्ये घ्या. प्लेट घेताना अशी प्लेट घ्या जी तुम्ही पुन्हा वापरात आणणार नाही, किंवा ह्या उपायांसाठी तुम्ही वेगळी डिश ठेवा. त्यामध्ये तो दही भात काढून घ्यायचा आहे. तो दही भात घेऊन आपल्या संपूर्ण घरात फिरायचा आहे. तुमचं बाहेरही जर अंगण असेल तर त्या अंगणामध्ये तुम्ही फिरू शकतात. आणि अशा पद्धतीचा भात तुम्ही संध्याकाळच्या वेळेस आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरून उतरवून टाकायचा आहे. उतरवायचं म्हणजे काय करायचं, तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत, म्हणजे पूर्ण असा गोलाकार, जसा घड्याळाचा काटा फिरतो तशाच पद्धतीने आपल्या मुख्य दरवाजावरून हा दही भात ओवाळायचा आहे. आपल्या घरातील वाईट बाधा निघून जाण्यासाठी, जी काही नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाण्यासाठी हा आपण उपाय करत आहोत असा सकारात्मक भाव त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि त्यानंतर हा दही भात अशा एका ठिकाणी टाकायचा जिथे त्याला कोणी ओलांडणार नाही, कोणाचा पाय पडणार नाही. अशा पद्धतीने हा दुसरा उपाय तुम्हाला दही भाताचा करायचा आहे. आता तिसरा जो उपाय आहे तो पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी आहे. आता हा उपाय कसा करायचा, तर तुम्ही 12 नंतर हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी काय करायचं, गौरी घ्यायची आहे. छोट्या छोट्या गौऱ्या देखील विकत मिळतात, तर त्या गौऱ्या घरी आणायच्या. त्यातला एक छोटासा तुकडा घ्यायचा, त्यावर थोडं तूप टाकायचं आणि ते पेटवून द्यायचं. ते पेटवल्यानंतर
हा जो दही भात आहे ना, तो अगदी म्हणजे 4-5 शिंतोडे का होईना भाताचे किंवा अगदी एखादा घास तो भात आपल्याला त्यावर टाकायचा आहे. पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे. असं जर आपण केलं तर निश्चितच आपले पितृदोष कमी होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. आपले पितृ त्यामार्फत सुखावले जातात. बघा, दही भात त्यांच्यापर्यंत पोहोचला जातो आणि त्यांचा आत्मा तृप्त होत असतो, असा त्यामागील भाव आहे. त्यामुळे हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे. हा झाला तिसरा उपाय. त्यानंतर चौथा जो उपाय आहे तो असा आहे, तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा तुमच्या घरात एखादी व्यक्ती अशी आहे की ती म्हणजे खूप उत्साहित होती, परंतु काही कारणास्तव किंवा काही दिवसांपासून तिच्यामध्ये अचानक बदल घडू लागला. ती सतत आजारी तर पडतेच, पण तिचं मानसिक स्वास्थ्य देखील चांगलं राहत नाही किंवा विविध प्रकारच्या संकटांना त्या व्यक्तीला सारखं सामोरं जावं लागत आहे. अशी जर समस्या असेल तर अशाच प्रकारचा दही भात तुम्ही त्या व्यक्तीवरून देखील ओवाळू शकतात आणि नंतर तोच दही भात तुम्ही अशा ठिकाणी टाकायचा जिथे कोणी ओलांडणार नाही किंवा जिथे पक्षी वगैरे खाऊन जातील अशा पद्धतीने ठेवायचा. परंतु कोणाच्या तरी पायदळ येईल असं काही करू नका. एका अशा मोकळ्या ठिकाणी टाका जिथे कोणाचा वावर सहसा होत नाही. आता पाचवा जो उपाय आहे तो आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी आहे. या व्यतिरिक्त आपली वास्तू आपल्याला आपली जी वास्तू आहे ती आपल्याला सकारात्मक नकारात्मक दोन्ही गोष्टी देत असते. मुळात वास्तू ही शुभच असते, पण आपण त्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर आपल्याचमुळे काही वास्तुदोष निर्माण होत असते आणि मग आपल्यावर त्याचा नकारात्मक परिणाम व्हायला सुरू होतो. मग हा नकारात्मक परिणाम रोखण्यासाठी किंवा त्यातून मार्ग काढण्यासाठी हा पाचवा उपाय आपल्याला करायचा आहे. करायचं काय, तुम्हाला दही भातच घ्यायचा आहे. बघा, जेही उपाय बघितले आहे ते फक्त दही भाताचे आहे. तर हा जो दही भात आहे तो आपल्या गच्चीवर, गॅलरीमध्ये, आता तुमची गच्ची असेल तर तुम्ही 4ही बाजूने किंवा 8ही दिशांना तुम्ही थोडा दही भात ठेवू शकतात. या व्यतिरिक्त तुमची गॅलरी असेल तर तिथे देखील ठेवू शकतात. अशा पद्धतीने सगळीकडे तो दही भात ठेवायचा आहे आणि एखाद्या दही भातावर एक छोटी लिंबाची फोड ठेवायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर अशाच पद्धतीचा दही भात आपल्याला दक्षिण कोपऱ्यात देखील ठेवायचा आहे. दक्षिण कोपरा किंवा दक्षिण दिशा जी आहे ती आपल्या पितरांची दिशा असते, त्यामुळे दक्षिण दिशेला आपल्याला दही भात ठेवायचा आहे. पण तो ठेवण्याची पद्धत कशी आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला गोल मंडल करायचं आहे. जसं देवदेवतांना आपण नैवेद्य दाखवताना भरीव चौकोन करतो तशाच पद्धतीचा पाण्याचा गोल बनवायचा आहे. त्यावर त्या दही भाताचं ताट किंवा ते द्रोण किंवा मग तुम्ही केळीचं पान घेतलं असेल तर ते त्या ठिकाणी ठेवायचं आहे. तिथे पाणी फिरवायचं आहे आणि मनोभावे पितरांचं स्मरण करून त्या ठिकाणी सांगायचं आहे की अनावधानाने आमच्याकडून ज्या काही चुका होतात त्यांना क्षमा करावी आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावा. तुमच्या कृपेने आपलं घर हे कायमचं सुखात समाधानात नांदावं अशी मी तुम्हाला प्रार्थना करत आहे आणि तुम्ही हा माझा नैवेद्य पूर्ण फुलाची पाकळी म्हणून स्वीकारावा अशी मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला त्या ठिकाणी एक माळ जप ओम पितृदेवताय नमः याची करायची आहे किंवा त्याच ठिकाणी तुम्ही पितृसुक्त देखील म्हणू शकतात. तुम्हाला जी सेवा करणं शक्य होणार आहे ती सेवा तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून करायची आहे. अशा प्रकारे हा उपाय देखील तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता देऊ शकतो. तर स्वामी भक्त हो, हे जे सगळे जे उपाय आहे ते सगळे दही भाताचे उपाय आहे. तुम्हाला यातला जो उपाय करणं शक्य होणार आहे तो आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. आता दही भाताचा जेव्हा आपण उपाय करतो त्यासाठी म्हणजे भात घेण्याची एक पद्धत आहे. ती कशी, तर हा भात बनवताना 1 मूठ तांदूळ आपल्याला घ्यायचे असतात. बघा, एका मुठीमध्ये जेवढे तांदूळ बसणार आहे तेवढे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि ते आपण जसं खाण्यासाठी भात करतो ना 2-3 पाण्याने धुतो तसं करायचं नाही. फक्त एकदा पाण्याने धुवायचा आणि डायरेक्ट शिजायला टाकायचा, त्यामध्ये काहीही टाकायचं नाही. अशा पद्धतीने हा भात आपल्याला थोडा वापरायचा आहे. खूप अगदी प्रत्येका ठिकाणी एक डिश भरून भात ठेवायचा का, तर नाही. अगदी छोटा घास जो आहे ना तेवढा प्रकारचा भात आपल्याला ठेवायचा आहे. आता राहिला प्रश्न दुसरा की गॅलरीत ठेवलेला भात किंवा गच्चीवर ठेवलेला भात जर तसाच राहिला, पक्ष्यांनी नाही खाल्ला, तर मग त्याचं काय करायचं, तर फार टेन्शन घेऊ नका. दुसऱ्या दिवशी तो भात सगळा एकत्रित करायचा. हवं तर तुम्ही तो अशा ठिकाणी टाका जिथे कुत्रे वगैरे येऊन खाऊन जातील. तर तेही शक्य नसेल तर मग तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकला तरीही चालेल. बरेच जण म्हणतील की अन्न कसं कचऱ्याच्या डब्यात टाकायचं, पण बघा, हा जो भात आहे तो आपण काही उपाय करण्यासाठी केलेला आहे, नकारात्मक शक्तींना घालवण्यासाठी केलेला आहे. म्हणून तो भात आपण वापरात आणणं किंवा मग दुसरीकडे टाकण्यापेक्षा कचऱ्यात टाकलेला बरा. फक्त टाकताना एका पिशवीत पॅक करा आणि मग टाका, डायरेक्ट डब्यात टाकण्यापेक्षा. तर बघा, अशा पद्धतीने दही भाताचे उपाय करा आणि तुमच्या समस्या सोडवून घ्या. सोमवती अमावस्या ही फार महत्त्वाची तिथी आहे, त्यामुळे ही संधी सोडू नका आणि दही भाताचे उपाय करायला विसरू नका. विविध प्रकारचे अजूनही उपाय आहे जे आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येणार आहे. ते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.